नमस्कार मंडळी, आज आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आणि आपण आलो आहोत चाकणच्या संग्रामदुर्गवर। आज या ठिकाणी आपण तिरंगा आणि भगवा असे दोन्ही ध्वज फडकवणार आहोत। चला इथल्या मंदिरामध्ये जाऊन पाहूया। 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने सार्वभौम हिंदवी स्वराज्य निर्माण झाले। त्यावेळी स्वराज्याचे सर्वात महत्त्वाचे शिलेदार होते ते म्हणजे हे किल्ले आणि आज 350 किल्ल्यांवर भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवण्याचा संकल्प करत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्यातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे। या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील दुर्गप्रेमी शिवप्रेमी व्यक्ती व संस्था महाराष्ट्रातील 350 किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा व भगवा ध्वज फडकवणार आहेत। हे सर्व गडकोट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, असंख्य मावळ्यांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहेत। त्यामुळेच हे गडकोट स्फूर्तिस्थाने आहेत, प्रेरणास्त्रोत आहेत। हे या उपक्रमाद्वारे अधोरेखित करण्याचा उद्देश आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शंभू महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान चाकण श्रीमान किल्ले संग्रामदुर्ग या ठिकाणी 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण होत असताना आपल्या महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग, आपल्या महाराष्ट्र शासनाचं सामान्य प्रशासन व आपल्या महाराष्ट्र शासनाचं महसूल विभाग यांच्या सर्वांच्या तसेच तमाम नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा ध्वजारोहण समारंभ उपस्थित होत आहे। मी या ठिकाणी आपल्या महसुलाच्या मंडळाचे प्रमुख माननीय श्री चेतन चासकर साहेब यांना या ठिकाणी ध्वजारोहणासाठी आमंत्रित करतो। प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भरती पाणी मातीच्या गागरी, भीमथडीच्या तटागाया तटागाया तटागाया, यमुनेच्या तटागाया यमुने से पाणी पाजा। महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। सर्वप्रथम रीतीनुसार तिरंगा ध्वज फडकवला गेला आणि मग आता भगवा ध्वज फडकतो आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले।
आपली भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आमचं मन देशप्रेम आणि अभिमानाने ओतप्रोत भरलेलं होतं. 100हून अधिक गडांवर दुर्गांवर भ्रमंती केल्याबद्दल आमच्या मुलांचा इथे छोटासा सत्कारही करण्यात आला. भारत माता की जय. भारत माता की जय. मातरम मातरम. आणि अशा प्रकारे हा दिवस आमच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस म्हणून कायम लक्षात राहील. आमच्या संपूर्ण कुटुंबाने या ठिकाणी शिवप्रतिज्ञा सुद्धा घेतली. तुम्ही सुद्धा आमच्यासारखेच दुर्गप्रेमी असाल तर या शिवप्रतिज्ञेचे पालन अवश्य करावे. शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुलकित झालेल्या या पवित्र गडकोट किल्ल्यावर शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून अशी शपथ घेतो की गडकिल्ल्यांचे पावित्र्य मी सांभाळेन. किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारचा कचरा मी टाकणार नाही, टाकू देणार नाही. गडावरील तट, बुरुज व इतर वास्तू यांना धक्का लागणार नाही याची काळजी घेईल. किल्ल्यांच्या परिसरातील नैसर्गिक वनसंपदा तसेच जैवविविधता यांचा मी आदर करेन आणि त्यांचा सांभाळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. किल्ल्याच्या परिसरातील नैसर्गिक वनसंपदा तसेच जैवविविधता यांचा मी आदर करेन, त्यांचा सांभाळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. गडकिल्ल्यांची भटकंती करताना स्वराज्याचा सोनेरी इतिहास मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन. किल्ल्यांची भटकंती करताना स्वराज्याचा सोनेरी इतिहास मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि तो वारसा अभिमानाने जपेन आणि जगेन. आणि तो वारसा अभिमानाने जपेन आणि जगेन. छत्रपती श्री शिवाजी